चाळीसगाव तालुक्यातील अवैध गौण खनिज वाहतुकीमुळे वाढलेल्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर नंबर प्लेट नसलेल्या डंपर व ट्रॅक्टरवर तातडीने दंडात्मक कारवाई करावी अशी मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाने आरटीओ विभागाकडे निवेदनाद्वारे केली आहे। दरम्यान दिलेल्या या निवेदनात गंभीर अपघातांचा उल्लेख करत प्रशासनाच्या निष्क्रियतेबाबत नाराजी व्यक्त करण्यात आली। निवेदनात नमूद केल्याप्रमाणे 2 एप्रिल 2026 रोजी सकाळी 11 वाजता दसेगाव फाट्याजवळ वाळूच्या डंपरने स्कूटीला जोरदार धडक दिल्याने चंचल नामदेव लांडगे या रहीपुरी येथील तरुणीचा जागीच मृत्यू झाला, तर वैष्णवी चौधरी ही गंभीर जखमी झाली असून तिची प्रकृती चिंताजनक आहे। या घटनेमुळे चाळीसगाव तालुक्यात संतापाची लाट उसळली असून नागरिकांकडून प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे। तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू व मुरुम वाहतूक सुरू असून अनेक डंपर व ट्रॅक्टर नंबर प्लेट शिवाय रस्त्यावर धावत असल्याचे निदर्शनास आले। या वाहनांचे चालक बेदरकारपणे व अतिवेगाने वाहन चालवत असल्याने वारंवार अपघात घडत असून अनेक निष्पाप नागरिकांना आपला जीव गमवावा लागत आहे। तसेच रात्री उशिरापर्यंत वाळू मुरुम उत्खनन व वाहतूक सुरू असल्याने नागरिकांच्या झोपेचा खोळंबा होत असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। संबंधित वाहनांवर कोणतीही ओळख पटविणारी नंबर प्लेट नसल्याने अपघातानंतर जबाबदार वाहन शोधणे कठीण जात असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले। म्हणूनच नंबर प्लेट नसलेले डंपर, ट्रॅक्टर व इतर वाहने यांच्यावर तातडीने कठोर दंडात्मक कारवाई करण्यात यावी, अन्यथा अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा संघटनेने दिला आहे। या निवेदनाद्वारे जिल्हा संपर्क प्रमुख खुशाल भिडे, जिल्हा कोषाध्यक्ष अशोक भोसले, शहर अध्यक्ष कैलास पाटील, तालुका उपाध्यक्ष प्रशांत पाटील, युवक तालुका उपाध्यक्ष रोहित बोरसे तसेच सामाजिक कार्यकर्ते चंद्रभान मधुकर पाटील आदींच्या सह्या आहेत। प्रतिनिधी प्रमोद राजपूतसह गणेश शार्दूल, स्वराज्य न्यूज, चाळीसगाव। 2 तारखेला दसेगाव फाट्यावर वाळूच्या डंपरने 2 विद्यार्थ्यांना धडक दिल्याने चंचल नामदेव लांडगे नावाची मुलगी मयत झाली। दुसरी वैष्णवी चौधरी हिची देखील प्रकृती चिंताजनक आहे। चंचल हिची राख थंड होत नाही तो पावितो दुसऱ्या दिवशीच या वाळू माफियांनी गिरणा नदी पात्रातून वाळू चोरी बेसुमार चालू केली। आज आम्ही अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने आरटीओ कार्यालयात उपस्थित राहून निवेदनाच्या माध्यमातून एक मागणी केलेली आहे की वाळू डंपर, ट्रॅक्टर, ओमनी अशा नंबर प्लेट नसलेल्या वाहनांवर दंडात्मक कारवाई करावी। अपघात झालेला आहे, तर त्या अपघातात चंचल नामदेव लांडगे ही मुलगी जागीच तिचा मृत्यू झाला, परंतु तिच्या राखेची शांतता होत नाही, ती राख विझत नाही तोपर्यंत त्याच्या दुसऱ्याच दिवशी रेतीच्या डंपरने व ट्रॅक्टरने बेसुमारपणे चाळीसगाव तालुक्यात गौण खनिजाची चोरटी वाहतूक चालूच आहे आणि ह्या लोकांवर कुठल्याही प्रशासनाचा धाक नाही व बेधडकपणे हे लोक आजही वाहन चालवत आहे। तर आमची प्रशासनाला याविषयी एकच मागणी आहे की ह्या लोकांच्या गोष्टी आवडण्यासाठी यांनी धडाकेबाज कारवाई करून तर त्या मुलीला न्याय मिळवण्यासाठी अशा लोकांच्या अशा प्रवृत्तीच्या विरोधात कारवाई करून त्यांना शासन झालं पाहिजे। ही आमची अखिल मराठा महासंघाची तहसीलदार साहेबांना तसेच आपले चाळीसगाव तालुक्यातील परिवहन कार्यालयाच्या अधिकाऱ्यांना तसेच जिल्हाधिकाऱ्यांना सगळ्यांना आम्ही निवेदनामार्फत आम्ही कळवतोय।